नाम रूपी कीर्ति की ध्यानी सगुण मूर्ती हेची तुझी एश कीर्ती जाणोनिया हृदय तुझे रूप मुखी नाम घोष नैवेद्य प्रसाद जठरी आम्हा निर्माल्य मस्तकी वंदू तुमचे चरण हाची अच्युत तुमचा महिमा रैया माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोडपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ आता भजो कवने परी देव सवाई अंतरी उदका वेगळा नव्हे तरंग निराळा हेम अलंकार नामी तुका म्हणे तैसे आम्ही. भगवंताच्या दृष्टी सर्व समान. गोडपणे जैसा गुळ अगदी देव तसाच या सृष्टीत समाविष्ट आहे महाराज. कोणत्याही बाजूने गुळाला खावा तो गोडच लागणार. भगवंत सर्वच प्राणीमात्रांच्या ठिकाणी प्रत्येकाच्या हृदयस्थ असतो. ईश्वरा सर्वभूतानां हृदयेश अर्जुन तिष्ठती. पण त्यात राहून तो एक कार्य करतो. भ्रामयन सर्व यंत्रारूढानी माया. सर्व भूतमात्रांना या मायेच्या अधीन लोटून देतो आणि मायेच्या करवी सर्वांना भ्रमित करत असतो महाराज. असं असलं तरी भगवंत परमात्मा हा सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समसमान असतो. कुत्रा असो, ब्राह्मण असो, गाय असो, चांडाळ असो, या सर्वांमध्ये एकच तत्व भरलेलं असतं. एकच विष्णू असतो. तो आत्मारूप चतुर्भुज विष्णू आत्मारूपानं प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी स्थित असतो महाराज. भगवंत सांगतात सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. प्रत्येकाच्या हृदयस्थ मी आहे आत्मारूपानं. आणि असं आत्मारूपानं असला तरी ते ना ब्राह्मण ना कुत्र्याने प्रभावित होत. हे सर्व योगी जाणतात. कशानेही भगवंत प्रभावित होत नाही महाराज. सर्व ठिकाणी भगवंताची दृष्टी समान असते. ज्याला त्याला ज्याचे त्याचे कर्म करून अध्यात्माप्रती प्रगत होण्याचं सामर्थ्य, प्रगत होण्याची बुद्धी भगवंताने ज्या त्या प्राण्याला दिलेली असते महाराज. त्यातल्या त्यात विशेष करून मनुष्य प्राण्याच्या ठिकाणी बुद्धी प्रदान केलेली असते. बुद्धीचा दाताच भगवंत आहे महाराज. अर्जुन ज्ञानवंत असून अज्ञानासारखा वागतोय. निमित्त अर्जुनाचं आहे महाराज. अर्जुनाचा अधिकार काही कमी नव्हता हो. प्रत्यक्ष परमात्म्याने रथ हाकलावा, सारथी व्हावं. माऊली तर वर्णन करतात, या जगदीश्वराचे प्रेम दिसतसे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. असं कोणतं पुण्य केलं असेल म्हणे अर्जुनानं की हे गुह्यतम ज्ञान फक्त भगवंत अर्जुनाला सांगताहेत. जेन सांगेची पितया वसुदेवासी, जेन सांगेची माते देवकीशी, जेन सांगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. अहो इतकंच काय, देवी लक्ष्मीला सुद्धा भगवंताने सांगितलेलं नाही. देवी लक्ष्मी आईशी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी कृष्ण स्नेहाचे बिकयातचे आती. या कुरुक्षेत्री इतका प्रसन्न झालेला आहे भगवंत अर्जुनावर, आणि अर्जुन मानायला तयार नाही. ऐकतोय पुन्हा शंका काढतोय, ऐकतोय पुन्हा शंका काढतोय. तरीही भगवंत कुठेही चिडलेले नाहीत महाराज. अतिशय प्रेमानं गोंजारून मायेनंच अर्जुनाला समजवत आहेत
आजचं आपलं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 31 सर्वभूत स्थितम यो माम भजती एकत्तम अस्मितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयि वर्तते. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी अर्जुना मी स्थित आहे. सर्वभूत स्थितम यो माम भजते एकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयि वर्तते. योगी लोक हे सगळं पाहतात की भूत माझ्या ठिकाणी आहेत आणि सर्व भूतांच्या ठिकाणी मी स्थित आहे. यावर भाष्य करताना माऊली 400 क्रमांकाच्या वेळेत म्हणतात, ना तरी वृक्षाची पाने जे तुली ते तुले रोपे नाही लावली ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री दया. अर्थात जितकी झाडाची पानं आहेत, दृष्टांत देत आहेत माऊली या ठिकाणी, जितकी झाडाची पानं आहेत तितकी रोपे लावली नाहीत. अशा अद्वैत दिवसाच्या प्रकाशानं ज्याची अज्ञान रात्र उजाडली आहे, कारण प्राणा इतके तर रोपं लावले नाही, एका रोपापासून इतके पानं झालेले आहे. तसं भगवंत एक आहे, सृष्टी फक्त सवारडी आहे. हा ज्ञानाचा उजेड ज्याच्या डोक्यात पडतं अर्जुना, तो योगी आहे. यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. तो मला विसरूच शकत नाही आणि मलाही त्याचा विसर पडत नाही. सर्वभूत स्थितम यो माम. त्यावर माऊली भाष्य करतायत, ना तरी वृक्षाची पाने जे तुली ते तुले रोपे नाही लावली ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.